लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। ओला दुष्काळ जाहीर करा या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पालकमंत्री यांना निवेदन। सततच्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून सरकारने तातडीने जिल्ह्यात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पालकमंत्री यांना निवेदन सादर केले आहे। या निवेदनात शेतकऱ्यांसाठी तातडीने आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी करण्यात आली। निवेदनामध्ये म्हटलं आहे की गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे खरीप हंगामातील उभी पिके जमिनीमध्ये पूर्णपणे खराब झाली आहेत। कापणीला आलेल्या पिकांसह भाजीपाला आणि फळबागांचेही प्रचंड नुकसान झालं आहे। यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे थेट आर्थिक नुकसान झालं असून अनेक शेतकरी आधीच कर्जबाजारी असल्याने त्यांच्यावर आत्महत्येचे संकट वाढत आहे। या संकटाचा फटका केवळ शेतकऱ्यांनाच बसलेला नाही तर शेतमजूर, व्यापारी आणि ग्रामीण उद्योगांवरही याचा नकारात्मक परिणाम झाला आहे। त्यामुळे तातडीने ओला दुष्काळ जाहीर करणं अत्यंत आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आलं आहे। यावेळी वंचित बहुजन आघाडीने निवेदनाद्वारे सरकारकडे खालील प्रमुख मागण्या केलेल्या आहेत। जालना जिल्हा सरसकट ओला दुष्काळ त्वरित जाहीर करावा। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 50,000 रुपयांची तातडीची आर्थिक मदत द्यावी। शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करून कर्ज वसुलीला स्थगिती द्यावी। शेतकऱ्यांच्या मुलांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे। या मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। या निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दीपक डोके, जिल्हा कार्याध्यक्ष परमेश्वर खरात, जिल्हा उपाध्यक्ष सतीश खरात, रामप्रसाद थोरात, चोखाजी सौंदर्य, गोवर्धन जाधव, अंबड तालुकाध्यक्ष किशोर तुपे, मंठा तालुकाध्यक्ष सुभाष जाधव, घनसावंगी तालुकाध्यक्ष समाधान तोडके, बाबासाहेब गालफाडे, नानाभाऊ डोळसे, सुभाष आधुडे, दिलीप मगर, नितीन मगर, अविनाश गाडेकर, संघर्ष पंडित, गौतम भालमोडे, गौतम मगर आदींसह स्वाक्षरे आहेत। जिल्हाधिकारी मार्फत जे काही अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाभरामध्ये दौरे सुरू आहेत। या जालना जिल्ह्याचे जे आमदार आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं परतूरचे आमदार बबनराव लोणीकर, जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर हे फक्त स्टंटबाजी करून या ठिकाणी जिल्ह्यातील लोकांना म्हणजे दिशाभूल करत आहेत। खऱ्या अर्थानं पंचनामे करण्याची गरज नाही। हा अशा पद्धतीचं या ठिकाणी ओला दुष्काळ आहे की खरोखर या ठिकाणी जी परिस्थिती आहे इतकी भयावह आहे की आता पंचनामे न करता सरसकट या ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे। आणि हा रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र जालना प्रतिनिधी बाळू गायकवाड। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.